जय मूल्याशी साथियों, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे आणि काळाची गरज आहे की आपण डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहन केलं. त्या निमित्तानं हा आजचा कार्य सिंहगड सोसायटी बहुजन समाज प्रबोधन संघ, सिंहगड रोड, नांदेड सिटी या ठिकाणी 98व्या स्मृती आठवण्याचा इतिहास. तर आपण आजचा हा आपला 47वा 47वा कार्यक्रम आहे आणि डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी जाहीर महाड या ठिकाणी मनुस्मृती दहन केले. त्या घटनेला आज 58 वर्षे झाले. जगात असे कुठेच एवढे विषारी पुस्तक तुम्ही वाचले, काही ना काही पुस्तकं वाचली असतील, पण तुम्ही हे पुस्तक एकदा वाचा. कारण जगातलं एकमेव उदाहरण आहे की डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी लोक राहायला घर बांधतात, पण बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई महाराष्ट्राची राजधानी त्या ठिकाणी दादरपासून जवळ आहे राजगृह, आणि त्या एरियामध्ये त्यांनी लोक राहायला घर बांधतात. पण जगातलं एकमेव उदाहरण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ आणि केवळ ग्रंथासाठी घर बांधणारे. आणि म्हणून बघा की इतके बाबासाहेब आंबेडकरजी जीवापाड प्रेम करणारे, आणि त्यांनी हे एक पुस्तक का जाळलं असेल याची आपण कधी समीक्षा केली का? आणि ही समीक्षा करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून ते बघा, त्यातला एक तुम्हाला आपल्या माहितीसाठी त्या पुस्तकात किती विषारी विचार असतील तर एक तुम्हाला एक नमुना सांगतो. शतके नापी हे शूद्रेन न कार्य धन संचया, शूद्रो ही धन मासाधे बरामनेव बाधते. आता ही भाषा आहे विदेशी, जसे की इंग्रज, डच, फ्रेंच, मुघल आपल्या देशाला आले, लुटून गेले, काही इथंच राहिले, काही गेले. पण हे सगळ्याच्या अगोदर आले, पण हे इथंच आहेत विदेशी, पण हे आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं. पण आता हे तंत्रज्ञानाचं युग आहे, रोज हजारो शोध लागत आहेत. आणि म्हणून ते आता DNA यांच्या आधारे सिद्ध झालंय की ब्राह्मण हे युरोशियन विदेशी आहेत, ते आपल्या भारताचे रहिवासी नाहीत. जर कदा सांगा, जर त्यांचा आपला DNA जर एक असता तर काय त्यांनी माणसामध्ये जाती निर्माण केली असत्या, धर्म निर्माण केले असते, वादविवाद दंगली घडली असत्या? अजिबात नाही. तर बांधवांनो, हे लक्षात ठेवा की माणसाचा विकास विचाराने होतो, तो चांगला विचार असेल तर. जाती धर्माने विकास होत नसतो, तिरस्कार निर्माण होतो, आज माणूस माणसापासून दूर जातो. तर म्हणून तर बघा, त्याचा काय अर्थ आता तुम्हाला 4 वेळी सांगितल्या. तर त्याचा अर्थ असा आहे की धनसंपत्ती करण्याचा अधिकार शूद्र ही वर्ण व्यवस्थेनुसार वाचायची. जाती व्यवस्था केली का, त्यातला हा शेवटचा त्यांनी व्यवस्था केली. हे तुम्हाला आधी सांगतो महत्वाचं की हे 4 बघा, हाताला पुढे 5 असतात, तर आपण धरूच्या 4 बघा काय: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बघा हे 4 नंबरचं आहे. 1 नंबरला ब्राह्मण, 2 नंबरला क्षत्रिय, 3 नंबरला वैश्य आणि 4थ्या नंबरचा शूद्र. म्हणजे काय, यांना सगळे अधिकार, यांना फक्त काय युद्ध करायचं, रक्षण करायचं. कोणाचं? ब्राह्मणाचं. प्रत्येक काम वाटून दिलेली आहेत. आणि हे वैश्य कोण? मारवाडी, बनिया, गांधी, तर यांनी व्यापार करायचा. आणि शूद्र हा देशाचा आपला मूळ निवासी, हे तिघे विदेशी आहेत. पण हे शूद्र हे देशाचा मूळ मालक, म्हणजे भारतीय संविधानाच्या भाषेमध्ये ओबीसी. 5वा ते तर सिस्टमच्या बाहेरच आहे, त्याचं नावच नाही. त्या विषयावर मी पुढच्या वेळेस तुम्हाला सांगणार सविस्तर. तर यांना काय लिहिण्याचा अधिकार नाही,
संपत्ती जमा करायचा अधिकार नाही, म्हणजे सर्व हक्क अधिकारापासून वंचित यांनी फक्त तिघाची सेवा करायची. अशा पद्धतीचं हे षडयंत्र होतं. आणि ह्या मनुस्मृतीच्या नावा धर्माचा ग्रंथ म्हणून त्याच्या नावावर त्याला गुलाम केलं. आणि म्हणून बघा काय म्हणतात की त्यांना अधिकार नाही जमा करण्याचा. आणि याच मनुस्मृतीमुळं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यासाठी विरोध केला. का? शूद्र असल्यामुळं शूद्र राजा होऊ शकत नाही, त्यांचे धर्मग्रंथ सांगितलेलं आहे. आणि दुसरा की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा अपमान केला. का? की त्यांचे मित्र संग्राम परांजपे यांच्या लग्नाच्या वरातीमध्ये गेले असता तो माळी आहे, शूद्रच आहे, तो आमच्या बरोबर का येऊ शकतो असा अपमान करून त्यांना हाकलून दिलं. कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळेस स्नान करण्यासाठी नजरे गेले त्यावेळेस त्यांनी वेदोक्त मंत्र उच्चारले ब्राह्मणांनी. तेव्हा ते लक्षात आलं त्यांच्या सहकाऱ्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे ब्राह्मण वेदोक्त मंत्र दुसरे म्हणता येते. मग त्यांना तुझी विचारपूस केली तेव्हा म्हणजे काय करत नाही म्हणजे आंघोळ करण्याची, तुम्ही शूद्र आहेत म्हणले. म्हणजे असं अपमानित केलं. आणि डॉक्टर बाबासाहेबांचा पण अपमान केला यांनी. म्हणजे समजतं आपल्या देशातील जो मूळ निवासी बहुजन समाज आहे बहुसंख्येनं तो मालक ह्या देशाचा आहे. आणि त्यांना त्यांनी षडयंत्र करून त्यांना गुलाम बनवलं. आणि म्हणून मग जी माणसाला माणूसच मानित नाही ती आमचा ग्रंथ कसा होऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी या देशातील बघा अतिशूद्राची नाही आहे, अतिशूद्र म्हणजे कोण? भारतीय शूद्रांच्या भाषेमध्ये SC ST OBC ह्या शॉर्टकट आणि इंग्रजीतला आहे, तर तो मराठीमध्ये अनुसूचित जाती जनजाती आणि मागास जे ओबीसीला जे म्हणतात इतर मागास प्रवर्ग बॅकवर्ड क्लास. तर हे समजून घेतलं पाहिजे बांधवांनो. बाबासाहेबांनी ही लढाई अतिशूद्राची नाही, या देशातील प्रत्येक मानवाच्या कल्याणाची हिताची विचार बाजू मांडलेली आहे. आणि त्यांनी कोणाचंही नुकसान होऊ नये, सर्वांना समान माणसं म्हणून आपण तीच भारतीय घटनेमध्ये त्यांनी तीच तत्व केले की आम्ही देशाचे पहिले नागरिक आहोत आणि अंतिम नागरिकच आहोत. पहिलं प्राधान्य देशाला दिलेलं आहे. आम्ही फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन, प्रथम भारतीय अंतिम भारतीय, हे लक्षात घ्या ना. आता तरी जागे व्हा. 98 वर्ष झाले. आपण आजही पाहत आहोत. मी आपल्या कालच्या मनुस्मृती दहन दिनाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यावर स्टेटस पाहिले. तसं कुठेही आता आज 98 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत. ही शोकांतिका आहे की फक्त स्टेटसला माझ्या ग्रुपमध्ये SC ST OBC VJNT सर्व धर्म समाजाची लोक त्या ग्रुपशी जोडलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रावर आमचे ते ग्रुप आहेत. आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त स्टेटसला तिथे पाहिलं ना, मी माझा अनुभव सांगतो. मी फक्त जे बुद्धिजम आहेत, बुद्धिस्ट आहेत, ज्यांनी मानवतावादाचे समानतेचे विचार स्वीकारलेला आहे अशाच लोकांचे स्टेटस देतच होते. बाकी इतरांचे आता मी त्याच्यावर काय टीका टिप्पणी करणार नाही, पण वास्तविक सांगायला काय तर टीका म्हणता येणार नाही की प्रत्येक आपल्या देशामध्ये आमच्या डोक्यामध्ये बसवलेलं गेलेलं आहे की 33 कोटी देव. तर प्रत्येकाची चॉईस आहे, ज्यांना जे योग्य वाटते त्या देवाचे ते स्टेटस दिसत होते पहा. तर ही काळाची गरज आहे. आणि म्हणून बघा की आज काळाची गरज आहे. आणि म्हणून हे आजची बघा आता काळ शत्रूचा विदेशी ब्राह्मणाचा उद्देश एकच आहे. ते डावपेच बदलतात, परिस्थिती बघून निर्णय घेतात, पण उद्देश कायम त्यांचा एक आहे. त्या काळामध्ये तंत्रज्ञान नव्हतं म्हणून त्या आज टेक्नॉलॉजीचा आहे, संगणक युग. तर आज त्यांनी त्या काळात पुस्तकाच्या आधारे होतं, पण आज त्यांना कळून चुकलेलं आहे की मान्यवर कांशीरामजीने नारा दिला की वोट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा. हे इंदिरा गांधीला का असं जे ब्राह्मणाच्या लक्षात आलं की अरे आता हे तर नका, यांना संविधान कळायला लागलं संविधान कोणाच्या फेवरमध्ये आहे. आणि म्हणून की मतं यांची त्यांच्याकडे त्यांनी काहीतरी वापर केला, पण त्यांच्याकडे मतं नाहीत. आपल्याकडं जनमत आहे, समाज भरपूर आहे. मग आता इथून पुढे येणारा हे बहुजनांचा राज्य असेल, मूल्यवानचं राज्य असेल, म्हणून त्यांनी यांचं राज्य येऊ नये ही पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणली. हे आजही आमच्या अंधभक्ताला आणि या काही
जे आहेत दलाल, लाचार दलाल, यांना त्यांचंच ते रोजगार हमी चालू असल्यामुळे त्यांना काही समाजाचं देणं घेणं नाही, म्हणून आज आपल्याला अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आजची मनुस्मृती ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे आणि ही नष्ट करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पण आज या देशातील एकमेव संघटन बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा मोर्चा आणि इतर त्याचे मानवतावादी सहयोगी संघटन मिळून हे संघर्ष करीत आहेत. आता गरज फक्त आपण एवढीच आहे की त्यांना सपोर्ट करण्याची साथ द्या. बघा, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपला समाज शिकलेला आहे पण नाही का गटातटात विभागलेला आहे. ही काळाची गरज आहे. गटातटामध्ये तुम्ही विभागणी होऊन दुसऱ्याच्या इशाऱ्यानं काम करत आहेत, याचा अर्थ तुम्ही शत्रूच्या इशाऱ्यावरून काम करीत आहे, ते सिद्ध आहे. पण ज्या ज्या लोकांना असं वाटतं की बाबा हे संकट सर्वांचं आहे, आपल्या देशावर समाजावर आलेलं संकट आहे आणि याला आपली जबाबदार आपण सर्वच आहोत. पण त्रिवार अभिवादन की जे जे मानवतावादी संघटनेचे एक विचार मंच एका विचार मंचावर येऊन समाजाला शत्रू आणि मित्राची ओळख करून देण्याचं काम फक्त आणि फक्त भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग हे करत आहेत. आणि त्यांना आपण फक्त त्यांना साथ देणे गरजेचे आहे. ही आता देशभर हे संघटन पसरलेलं आहे. तुम्हाला याचा पुरावा म्हणून सांगतो. का म्हणजे कटक, ओडिसा या ठिकाणी 15वं भारत मुक्ती मोर्चाचं अधिवेशन आणि 42वं बामसेफचं अधिवेशन त्या ठिकाणी होणार होतं. पण त्या ठिकाणी किती ब्राह्मण घाबरलेले आहेत. हा मीडिया कुठं दाखवणार नाही, टीव्हीवर दाखवू नाही. म्हणून मी वारंवार सांगतोय की आपला सोशल मीडिया हाच खरा मीडिया आहे. आणि हेच आपण बघा, आपल्या समाजाला वाईट बघायची सवय आहे, चांगलं ऐकायची सवय नाही. म्हणून तुम्ही वेळ गमवू नका. आज आपल्याला थोडा त्रास होईल कुठला की चांगला विचार ऐकण्याची सवय नाही, पण ते हळूहळू जर नाही का तुम्ही लक्षात येईल, तुम्ही विचार करसाल, पण त्यात तुमचं नुकसान काही नाही. पण येणाऱ्या काळामध्ये बघा, आज बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मनुस्मृती जाळली म्हणून संविधान नवीन निर्माण करू शकले. आणि आज तीच ईव्हीएमच्या माध्यमातून तीच मनुस्मृती आपल्या डोक्यामध्ये बसवलेली आहे. कारण तुम्हाला लोकशाहीच्या 4 स्तंभावर त्यांचं नियंत्रण असल्यामुळं आज आपल्याला खरं काय खोटं काय हे फार मोजक्या लोकांना कळतं. की ज्यांना स्वतःचा मेंदू आहे, मेंदूचा वापर करतात. जसे नाही का आपण कुऱ्हाड असो, चाकू असो, तलवार असो, तिला जर धार लावायची असेल तर तिला नाही का घासावं लागतं पात्यावर आणि त्यावर नाही का धार लागल्या जाते. तशी नाही का ही विचाराची धार जगातली सगळ्यात मोठी जर धार असेल बघा, त्या तलवारीच्या आणि चाकूच्या धारीने जर माणूस जखमी होतो, मरू शकतो, तर उपयोग वेगळा चांगला असेल तर हे करू शकतो. म्हणून म्हणतात की ही शस्त्राची धार ही विचाराची दुधारी आहे. चांगला केलं तर चांगलं होईल आणि वाईट केलं तर वाईट होईल, अशी ही विचाराची धार आहे. आता ती आपण ठरवायचं आहे, विचाराची धार चांगल्यासाठी उपयोगी करायची का सत्तेसाठी उपयोगी करायची. म्हणून बांधवांनो, आता आणि यासाठी की यांची तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो मी की ज्या लोकांची साधा प्रश्न आहे, किती गणित आहे, 100च्या आतमधलंच गणित आहे की 85% कमीत कमी आपण तसे 85% जास्त 97% आहोत, 3.5% हे. आता 3.5% वाला कुठे आहे का मापामध्ये? येड्या लागला विचारलं, तराजू ठेवलं आपण, इकडे ठेवलं छटाक ठेवलं, इकडे किलो ठेवलं, कुठलं तराजू झाकल झुकता बाजू होईल. साधा जिकडं वजन जास्त तिकडं होणार. तसं आपलं मताचं वजन हे आपल्या बाजूनं आहे. पण इलेक्ट्रॉनिक वोटिंगच्या याच्यामुळं गडबडीमुळं ते त्याच्यावर दिसतंय काय, त्याच्यावर पठाया टाकला दिसतो, एवढं झालंय. म्हणून वामनजी मेश्राम साहेबांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये ती केस जिंकलेली आहे की म्हणून तर त्याच्या बाजूला ती व्हीव्हीपॅट लावली होती की गडबड होत आहे आणि गडबडीमुळे नाही का त्याच्यावर विश्वास नाही म्हणून नाही का त्याची पर्ची पडेल मतदान केलेली, उमेदवाराचे चिन्ह दिसल आणि त्याची मोजणी करण्यात यावी. पण त्याची मोजणी करत नाहीत. इथं आपली फसवणूक होत आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. बऱ्याच ठिकाणी काही आता सोशल मीडिया असल्यामुळं आता कळायला लागलं आपल्याला की बाबा चांगलं काय आणि वाईट काय, किती गडबड व्हायला लागली. आणि जी समाजामध्ये जागृती हिचं श्रेय सर्व बामशेफला आहे. कारण ज्यावेळेस बामशेफ कदाचित या भटांनी विरोध केला नसता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला माननीय दिनाभानाजी मान्यवर बामशेप संस्थापक डी.के. खापर्डे साहेब, मान्यवर कांचनरामजी, ह्या 3 लोकांनी बामशेप जर निर्माण केली नसती तर आजही भारताचं सगळ्यात मोठं उत्तर प्रदेश राज्य, त्या ठिकाणी महामानवाच्या विचारावरच फुले शाहू आंबेडकरची मनसुबी महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. पण मान्यवर कांचनरामजीनं भारताचा सगळ्यात मोठा राज्य उत्तर प्रदेश, त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सांगून समाज जागा केला. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, 4दा उत्तर प्रदेशमध्ये महामानवाच्या विचारावर सत्ता आणून दाखवली आणि होऊ शकतं हे दाखवून दिलं. कशाच्या आधारावर? ज्या शत्रूनं आपल्याला जातीच्या याच्यावर माणसामध्ये 6,666 जाती निर्माण केल्या आणि त्या जातीला जोडण्याचं काम मान्यवर कांचनरामजीने केलं. आणि आज ते त्यांची विचारधारा पूर्ण भारतभर नाही तर जगामध्ये गेलेली आहे. म्हणून वेळेच्या अभावी जास्त वेळ न घेता आपल्याला की बघा, आजचा हा 18 वर्ष झाली तरी ओबीसी समाजाला मनुस्मृतीबाबत बहुसंख्येने काहीच माहिती नाही. ही शोकांतिक आहे. कालच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कळलेलं आहे. पण काही असो, आपल्याला कोणाला दोष देण्याचा विषय अजिबात नाही. आपण पडताळणी करणार, सत्य फार कडू असतं. म्हणून मनुस्मृती वाचा, संविधान वाचा. संविधानानं काय दिलं, मनुस्मृतीने काय दिलं, एवढं विचारी ग्रंथ असल्यामुळं इथं कोणत्याही मानवाचं फक्त त्याच्यामध्ये ब्राह्मणाचाच नका हित आहे. बाकी जो बहुसंख्येनं या देशाचा मालक आहे, SC ST OBC भारतीय संविधानानुसार, त्यांच्या याच्यामध्ये कुठलेही त्यांना फायदे नाहीत. म्हणून असा माणूस हा धर्म आमचा आपला हे आपल्या देशातील समाजाने, बहुजन समाजाने विचार करणं ही काळाची गरज आहे का त्यांचा आणि आपला धर्म एक होऊ शकतो. आज जास्त फक्त तुम्हाला काही एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि या ठिकाणी थांबतो मी. बघा, आज यांनी आपापर प्रचार करतात चुकीचा, फसवणूक, यांच्या भागमामध्ये पडू नका. कुठल्याही गोष्टीवर त्यांच्याकडं इमानदारी हा शब्दच नाही. म्हणून त्यांच्याकडं 1000% खोटं आहे. खरं कधी सांगत नाहीत. कधी आपल्याला इमोशनल, भावनिक बनवतात आणि भावनिकला आपले लोक बळी पडतात. आणि त्याच्यामध्ये एकही ब्राह्मण मरत नाही, एकही क्षत्रिय मरत नाही, एकही वैश्य मरत नाही. जे काही मरतात SC ST OBC अर्थात अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त आणि इतर मागास वर्गातील समाजात त्याच्यामध्ये नका भावनेला बळी पडून, अफवेला बळी पडून त्याच्यामध्ये त्यांचा गतप्राण होतो. म्हणून आपण अशा बोलतापाला बळी पडू नका. हिंदू धर्म बघा, त्यांचा आणि आपला धर्म एक करू शकतो. त्यांनी आपल्याला गुलाम बनवलं. गुलामाला बनवण्याचा आणि गुलाम बनवण्याचा, गुलाम बनणारा धर्म एक कसा वाचू शकेल? तर ही आपण पडताळणी केली पाहिजे. ही काळाची गरज आहे. जर बघा, आज कुठलेही रक्तपात न होता, मी तर वारंवार सांगतो की तुम्हाला बॉन्ड ओरले नसतो, रक्ताचा एकही थेंब न सांडता आपण ही लढाई जिंकू शकतो. गरज फक्त बामशेपला सपोर्ट करा. विचार, हे फक्त विचार देण्याचं काम करतंय. कोणाला फोर्स अजिबात नाही, जबरदस्ती नाही. आज एवढी बाबा काय की त्यांच्या केंद्रात सत्ता त्यांची, राज्यात त्यांची, काही त्यांनी बघा कालचा नगरपंचायत झाल्या, नगरपरिषद झाला, त्यांच्यावर EMच्या माध्यमातून हे बैमानी करून, गद्दारी करून आलेले आहेत. मग ते एवढे प्रामाणिकपणे आणि इमानदारी आहेत, ज्ञानी आहेत, मग का बरं नाही काय बॅलेट पेपरला हे सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही ते फॉलो का करत नाहीत? एका व्हिडिओ पण सोशल मीडियाला की या देशाचे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला संविधानावर विश्वास नाही, कुठल्याही संस्थेवर विश्वास नाही. मग तुमचा जर विश्वास नाही तुम्ही देशात राहूच नका ना, जा ना तुम्ही जिथून तिकडं. ती काळाची गरज आहे बांधवांनो. आपल्या बघा, विचार करा. मी सांगतो म्हणून ऐकू नका. तुम्हाला पुस्तकाचं नाव पण सांगितलं की तुम्ही विचारा मनुस्मृती काय आहे, वाचा ग्रंथ. त्याच्यात कळेल तुम्हाला की शिवाजी महाराजांचा अपमान केला का नाही, राष्ट्रपिता महात्मा फुलेचा अपमान केला का नाही, शाहू महाराजांचा अपमान केला का नाही. हा इतिहास केवळ आणि केवळ बाबासाहेब शिकले म्हणून त्यांना खरं आणि खोटं कळलं. आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी हीच व्याख्या केली, विधिविना मती गेली, मतीविना वित्त गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना सुधीर खचले. आणि एवढा अनर्थ का अविद्येने केलं. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. आम्हाला अज्ञानापासून हजारो वर्ष पण वंचित ठेवलं. आणि ती राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळवलं आणि म्हणून त्यांनी भारतातली पहिली शाळा आपल्या देशात पुणे या ठिकाणी काढली. आणि म्हणून आज समाज जो दिसत आहे आज शिक्षणाचा, तर तो राष्ट्रपिता महात्मा फुलेचे आणि सावित्रीदेवी फुलेचे, शेख फातिमाचे, क्रांतीवीर लहुजी साळवे असे असंख्य हे आहेत महामानव. तो आपल्याला वाचल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आपण जास्त वेळ न घेता
आपण इथंच थांबतो, कारण वेळेच्या अभावी, कारण आपल्या समाजाला चांगले ऐकण्याची सवय नाही, वेळेच्या अभावी इथं थांबतो. आणि म्हणून आपण जास्त वेळ न घेता आपण हा व्हिडिओ, जर आपल्याला समाज जागृत करायचा असेल, याच्यात लक्षात घ्या, जर तुम्हाला आता दोनच ऑप्शन आपल्या समोर आहेत. गुलामी सुरुवात, मनुस्मृती सुरू झालेली आहे. ज्या दिवशी बघा आपल्या देशातला विषय संपणारा नाहीये की ज्या महामानवानी सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं आणि जी पहिली निवडणूक झाली त्याच वेळी यांनी बहुसंख्येनं ब्राह्मणाला तिकीट दिली काय. आणि तेव्हापासून जर बघा, तेव्हापासूनच एक बोरकर नावाचा माणूस बाबासाहेबांच्या विरुद्ध 7वी नापास, तर त्या माणसाला उभं केलं. खरं म्हणजे नाही का, तर या इथल्या यांनी तर बाबासाहेबांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बिनविरोधक निवडून आणायला पाहिजे होतं. पण तसं यांच्या डोक्यामध्ये किती मानसिकता बाबासाहेबांविषयी तिरस्काराची भरलेली होती हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांना सांगितलं की काँग्रेस हे चौथं घर आहे, त्या घरात जाऊ नका. आज त्या घरामध्ये जाऊन आपले लोक त्यांचं काम करायला लागले आणि इकडे आले की सांगता आम्ही बाबासाहेबांचे. मग हे जे शत्रूच्या घरामध्ये जातात, शत्रूच्या घरात गेलं तर ते शत्रूच्या विचारानुसार काम करावं लागतंय, तिथं बाबासाहेबांच्या विचारानं काम करू देत नाहीत. म्हणून हे लक्षात घ्या, ते जरी आपल्या असतील, आपले अजिबात असू होऊ शकत नाहीत, कारण त्यांचा मास्टर माइंड, त्यांचा पक्षाचा प्रमुख असतो. जो पक्षाचा प्रमुख असेल त्यांना तेच फॉलो करावं लागतंय, त्यांचं ऐकावं लागतं. जर नाही ऐकलं तर त्यांना हाकलून देतात. म्हणून बघा, एक खानदेशमधले एकनाथ खडसे नावाचे होते, त्यांनी फक्त एवढंच विचारलं होतं की बाबा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन असायला पाहिजे, एवढंच बोलले. भाजपमध्ये होते, असं म्हणल्यामुळे ना त्यांची हाकलपट्टी केली, त्याचं काय पुढे ठेवलंच नाही पक्षामधून. बघा एवढा तिरस्कार यांना आहे, यांना साधे बोलायला सुद्धा अधिकार नाही, तिथं फक्त तोंड असून कुलप लावायचं. जे म्हणून हे लाचार दलाल आहेत आणि म्हणून ह्या लाचार दलालामुळं आज आपल्यावर संकट पसरलेलं आहे. आणि यांचं एकमेव माध्यम बामशेबच या समाजाला यांचा प्रभुत्व विचारधारेची ही लढाई विचारायची आहे, रक्तपाताची लढाई अजिबात नाही. म्हणून आपण सपोर्ट करा. हा जास्तीत जास्त प्रकाशजी पंडित या यूट्यूब चॅनलला हे सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि समाज जागृती करण्यासाठी हा सर्वांना व्हिडिओ शेअर करा. हिच्यापेक्षा बोलतो जय मुनवाशी.